राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। माळशिरसच्या मार्कडवाडी या गावातील बॅलेट पेपरवरील निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे। ग्रामस्थांकडून मतदानाची सर्व तयारी, पण पोलिसांच्या विरोधानंतर अखेर मतदान प्रक्रिया स्थगित झाली। पोलिसांच्या दडपशाहीमुळे नागरिकांमध्ये भीती आहे। उत्तम जानकरांचा आरोप। शेतीमुळे आम्हाला किमान 1500 मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मतदानाला यायला तयार होत नाहीत। म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत। ही लढाई आम्ही सोडणार नाही। मार्कडवाडीमधील खेळामागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड, उत्तम जानकर या खेळातील फक्त प्यादे आहेत। माजी आमदार राम सातपुते यांचा आरोप। उत्तम जानकर हे प्यादे आहे, मी म्हणल्याप्रमाणे याचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्याच्यामुळे उत्तम जानकर काय बोलतायत याला उत्तर आमचे खालचे कार्यकर्ते देतील, आमचे तालुका अध्यक्ष या विषयावर बोलतील। संध्याकाळी 5 नंतर मतदान वाढल्याचा आरोप केतन पाठक यांनी खोडून काढलेला आहे। ईव्हीएम आणि वाढलेल्या आकडेवारीवरून लेखातून उत्तर देण्याचा प्रयत्न, आकडेवारीचा तपशील देत पाठक यांचं उत्तर आहे। केतन पाठक हे फडणवीसांचे माध्यम सल्लागार। अजितदादा एकटा लढला, भिडला आणि शेवटी जिंकला। नागपूर शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बॅनरबाजी। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर कर्नाटकातील एकही मंत्री महाराष्ट्रात येऊ देणार नाही। शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय दवणे यांचा इशारा आहे। शपथविधी सोहळ्यात दिसणार एक है तो सेफ हेची झलक, तर 10,000 कार्यकर्त्यांना दिलेत एक है तो सेफ हेचे आशाचे मजकूर असलेले टी शर्ट। सोहळ्यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील साधू महंत उपस्थित राहतील। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी। भगवानगडाचे नामदेव शास्त्रींसह मोहन महाराज आणि जैन मुनी लोकशेषी महाराज हे उपस्थित राहतील। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी 7 आणि 9 डिसेंबरला होणार आहे। शपथविधीसाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईत होईल, सूत्रांची माहिती आहे। चैत्यभूमी परिसरात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आढावा घेतलेला आहे। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादरला येतील आणि अनुयायींना सेवा सुविधा देण्यासाठीच मुंबई पालिका सज्ज आहे।